जालना जिल्ह्यातील काही भाविकांचा वाहनांना डिझेल न मिळाल्याने रिसोड शहरातील पेट्रोल पंपावर मुक्काम करण्याची वेळ आली. धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या या भाविकांची वाहने इंधनाअभावी मध्येच अडकली. माहितीनुसार जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोरगाव येथील काही भाविक आपल्या वाहनाने माहूर दर्शनाला गेले होते. परत जात असताना दिनांक 26 मार्च रोजी रात्री वाशिम रिसोड मार्गावरील एका पेट्रोल पंपावर पोहोचले. मात्र अचानक डिझेल टंचाई निर्माण झाल्याने अनेक वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागला. रिसोड येथील पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होईल या आशेने भाविकांनी आपली वाहने तिथे उभी केली. काहींनी रात्रीचा मुक्कामही पेट्रोल पंप परिसरात केला. महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह प्रवासी करणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. दरम्यान संबंधित प्रशासनाने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे. आम्ही पोरादेवीला गेलतो साहेब. आम्ही घनसावंगीचे उपरा बोरगाव तालुका घनसावंगी आम्हाला जिल्हा जालना. तर पोरादेवीने येता येता आम्हाला वाशीमध्ये डिझेल संपलं. थोडं डिझेल होतं तर आम्ही ह्या पंपापर्यंत आलो. 10 वाजता आलो समजा इथं आम्ही. 10च्या नंतर भेटन म्हणे थोडं थांबून, पण गाड्यावाले काही आम्हाला इथं थांबले, काही कॅनी घेऊ कोणी मोटरसायकलवर कॅनीवर, कोणी गाड्या काही थांबले, काही गेले गावाकडे. पण आम्हाला डिझेल नाही म्हणून आम्ही थांबलो जाता सध्या दिवस जायची अडचणी आम्हाला गावाकडे. राहिला आम्हाला काय आहे तर पर्यादा पोरं सोरं संघ डिझेल नाही म्हणून हे रस्त्यावर पडून आता लेकर मच्छर चावा लागले त्याला. आम्ही बुधवारी गेलतो आम्ही मंगळवार बुधवार. तर ते आमचं परंपरा ते आम्ही जातोच ना पोरदेवीला दर्शनासाठी. गेलो पोरदेवीला दर्शनासाठी गेलो. दर्शन झालं आमचं. आज नवमी संपली, दुपारून आम्ही गावाकडे रवाना झालो. तर जाताना डिझेल आम्हाला भेटलं होतं परतूरमध्ये. आम्ही परभणी मार्गे गेलो, नांदेड माहूर केलं, माहूरून पोरादेवीला आलो. आज नवमी संपल्यानंतर आम्ही गावाकडे चाललो. आता इथं डिझेल संपलं वाशिमला.